आपला राऊतसाहेब, 27 तारखेला उद्धव ठाकरे मुंबईतील उपशाखा प्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आलं. 2 दिवसापूर्वी राज ठाकरेंनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सगळेच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. असं असताना मोर्चाचीही आखणी होते. काय आतापर्यंतची डेव्हलपमेंट आहे? मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. काही लोक भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत. आम्ही म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील, आम्ही महाराष्ट्र विचारानं आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढवळून काढू. मोर्चात आहेच सर्वपक्षीय. त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये अर्थात मोठं योगदान हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असणार आहे. तो मोर्चा तर विराट होईलच, पण उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा तळागाळातला कार्यकर्ता, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, यादी प्रमुख या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि जमिनीवर घट्ट उभं राहणं. हा जो हल्ला चालू आहे पैशाचा, भ्रष्टाचाराचा, यंत्रणेच्या गैरवापराचा, त्याविरुद्ध शेवटी कार्यकर्ता ठामपणे लढतो. म्हणून माननीय उद्धवजींनी उपशाखा प्रमुखांचा मेळावा मुंबईतल्या हा 27 तारखेला घेण्याचं ठरवलं आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी यादी प्रमुख, मतदार यादी प्रमुखांना त्यांच्या एका मेळाव्यासाठी जे पाहिलं आपण मेळाव्याचं भव्य स्वरूप, 2 पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद देतील. नाही, पण राऊतसाहेब, महायुतीचे नेते असं म्हणता आहेत की पराभव समोर दिसतो आहे, एक नॅरेटिव्ह सेट केला जातो. जसं लोकसभा निवडणुकीतही एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की संविधान बदलण्यात येईल, तसं आता अगोदरच एक पराभवाची काय कारण म्हणून निवडणूक आयोग आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय विरोधकांकडून. असं कोण म्हणतंय? महायुतीचे नेते. महायुतीला कोणी नेते आहेत का? आहेत ना, फडणवीस नेतृत्व करतात, अजित पवार करतात, एकनाथ शिंदे करतात, असं तुम्ही म्हणताय. पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मतचोरीच्या माध्यमातून, घोटाळ्यांच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून त्यांनी हा विजय प्राप्त केला. आणि नॅरेटिव्ह सेट करणं जे म्हणताय हा एक राजकीय भाग आहे. तुम्ही काय केलं इतके वर्ष? नरेंद्र मोदींनी काय केलं? अमित शहा काय करतायत? देवेंद्र फडणवीस काय करतायत? लोकांपर्यंत विचार पोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी, योजना आणि बांधणी करावीच लागते. तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात त्या संदर्भात लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नॅरेटिव्ह वगैरे सेट करावा लागेल. नॅरेटिव्ह फेक नसतो. नंबर 1, फेक नॅरेटिव्हची जी योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपनं केलं. फेक नॅरेटिव्ह राहुल गांधीविषयी, उद्धव ठाकरे साहेबांविषयी, राज ठाकरेंविषयी, काँग्रेसच्या पुढाऱ्यांविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनी काम केलेलं आहे, सुरू केलं आहे. आम्ही नाही. आणि आम्ही काय फेक नॅरेटिव्ह, तुम्ही मतदार यादी घोटाळे केलेत की नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे. तुमच्याकडे उत्तर नाही आहे. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत. मी परत सांगतोय, निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारल्यावर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना का वकील म्हणून नेमलंय का? सांगा ना. निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत. आम्ही जे म्हणतो की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे हातात हात घालून काम करतात. त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपमधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला. हे स्पष्ट आहे. हे काय नेगेटिव्ह आहे? हे सत्य आहे. लोकांनी मान्य केलं आहे. राऊत साहेब, मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार असल्याचं आपण